हॅलो मित्रांनो, आज मी तुम्हाला जंक फूड व हेल्दी फूड याची एक मस्त गोष्ट सांगणार आहे। आपल्या गावात पाटील कुटुंब राहायचे। या कुटुंबात आजी आजोबांसोबत आई, वडील, गट्टू व चिंकी राहायचे। त्या दोघांना बाहेरचे फास्ट फूड खायला आवडायचे। भरडधान्य खाताना त्यांची तोंडे वाकडी असायची। ते म्हणायचे, आम्हाला भरडधान्य आवडत नाहीत, आम्हाला फक्त बर्गर आणि पिझ्झाच आवडतो व बाहेरील तेलकट पदार्थ आवडतात। पण ते सारखे आजारी पडत असल्यामुळे एक दिवस आईने त्या दोघांना प्रेमाने समजावले की पोषणयुक्त भरडधान्य खाल्ल्यामुळे तुम्हाला थकवा येणार नाही व तुम्हाला भरपूर शक्ती मिळेल व खेळताना पडलात तर तुमची जखम लवकर भरून निघेल। तसेच तुम्ही अभ्यासातील गोष्टी विसरणार नाही आणि तुम्ही ॲनेमियापासून मुक्त राहाल, नाहीतर तुम्ही सारखे आजारी पडाल आणि तुमचे अभ्यासात लक्षही लागणार नाही। हे ऐकून चिंकीने ते मान्य केले व ती आईला म्हणाली, आई, मी आजपासून रोज भरडधान्य खाईन आणि हॅपल फाउंडेशन, हार्वेस्ट प्लस व ॲग्रोजी ऑर्गॅनिक्सकडून शाळेत मिळणारा पोषणयुक्त भरडधान्यापासून बनवलेला न्यूट्री डब्बा पण खाईन। पण गट्टू म्हणाला, नाही आई, मला फक्त बर्गर आणि पिझ्झाच आवडतो। मग आईने त्याला समजावणे सोडून दिले। असेच काही दिवस निघून गेले। चिंकी रोज न्यूट्री डब्बामधील पदार्थ खाऊ लागली, ज्यामध्ये पोषणयुक्त भरडधान्यापासून बनवलेला लाडू, चिवडा, कुकीज, न्यूट्री बार, प्रोटीन मॉल्ट, खिचडी व खाकरा होता। पण गट्टू मात्र बर्गर आणि पिझ्झाच खात राहिला। एक दिवस गट्टूला शाळेत बाईंनी कविता म्हणायला लावली, पण ती काही त्याला आठवेना व तो पटकन खाली बसला। बाईंनी गट्टूच्या पालकांना शाळेत बोलावले, गट्टूबद्दल सांगितले। गट्टू रडायला लागला व म्हणाला, मला थकवा आला म्हणून मी बसलो। तेव्हा त्याला त्याच्या आईने न्यूट्री डब्बाचे महत्त्व समजावले व ते त्याला पटले। अशा प्रकारे न्यूट्री डब्बा खाऊन चिंकी निरोगी राहिली। म्हणून मित्रांनो, आपल्या जीवनात भरडधान्य असणे खूप गरजेचे आहे। तसेच शाळेमध्ये मिळणारा न्यूट्री डब्बा हा खूप पौष्टिक आहे, जो तुम्ही खातच असाल।